ज्योतिबा मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी आजपासून दर्शन बंद। ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रियेसाठी आजपासून दर्शन बंद करण्यात आलं आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील श्री ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे। त्यामुळे आजपासून ज्योतिबा मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आलं आहे। शुक्रवारी दिनांक 24 जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। त्याऐवजी मंदिराच्या समोर ज्योतिबाची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरातील प्राचीन दगडी मूर्ती आहे। या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला होता। त्याप्रमाणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून याबद्दलचा अहवाल समितीला दिलाय। यामध्ये त्यांनी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासंदर्भात सुचवलं होतं। ज्योतिबाचे स्थानिक पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निश्चित झाले आहे। ही प्रक्रिया उद्या मंगळवारपासून ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी या कालावधीमध्ये मूर्तीची संवर्धन प्रक्रियेसाठी काम सुरू होणार आहे। रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कारणासाठी ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी आजपासून बंद करण्यात आला आहे। आज येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरासमोर ज्योतिबाची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। आलेल्या भाविकांनी या उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले। ज्योतिबा मूर्तीच्या संवर्धन कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।